नमस्कार सर्वांचे, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनपूर्वक स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ आहे हा किचन टिप्स संदर्भात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपण किराणा मालाच्या दुकानातून किंवा मार्केटमधून कुठून सुद्धा आपण धने पावडर विकत आणतो। तर त्या धने पावडर विकत आणण्यापेक्षा एकदम बेस्ट उपाय म्हटलं ना तर जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर धने विकत आणायचे मार्केटमधून आणि ते धने साफ करून घ्यायचे। तर त्याच्यामध्ये थोडाफार कचरा असतो आणि तो व्यवस्थित साफ करून घेतल्यानंतर थोडा भाजून घ्यायचं। एकदम जास्त पण नाही भाजायचं, नाहीतर ते लगेच करपून जातं। तर ते भाजल्याच्या नंतर मिक्सरला एकदम बारीक पूड करून घ्यायची। दुसरी टिप, आपण काय करतो किचन म्हणजे स्वयंपाक वगैरे केला की त्याच्यानंतर किचन आपण साबणानेच धुतो। तर त्याच्यापेक्षा खरं चांगला उपाय म्हटलं ना तर आपण जी निरमा पावडर असते कपडे धुवायला आपण वापरतो, त्या निरमा पावडरने जर का किचन, गॅस, ओटा आणि सगळं क्लीन केलं ना तर एकदम स्वच्छ आणि एकदम क्लीन होतं। आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। साबणापेक्षा तर 10 पटीनं मी म्हणन की हे किचन म्हणजे उपाय आहे ना, तर हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि एकदा करून बघा तुम्ही ट्राय। तर एकदम बघा असं स्वच्छ एकदम आणि क्लीन एकदम किचन झालं आणि एकदम किचनमध्ये ना वाससुद्धा खूप छान येतो निरम्याचा आणि साबणापेक्षा ते मला योग्य वाटलं। त्याच्यानंतर पुढची टिप आहे, आपण काय करतो साबणामध्येच कात्या वगैरे ठेवून देतो आणि जरी आपला डब्बा जरी खाली ज्याला त्या डब्याला जरी होलवला असतील तरी सुद्धा पाणी सगळं साबणाचं खाली जातं आणि साबण सगळा वाया होऊन जातो। तर त्यापेक्षा आहे ना एक खूप छान असा उपाय आहे, तर तो नक्की तुम्ही ट्राय करा। आपण ऑनलाईन तर 100-1 रुपयेपर्यंत असं स्टँड मागवू शकतो आणि असं स्टँड त्याला स्टिकरसुद्धा असतो। त्याच्यामध्ये कात्या ठेवून द्यायचा आणि साबणामध्ये पाणी राहणार नाही किंवा काही राहणार नाही आणि असे 2 डबे तुम्ही करू शकता। त्याच्या खालच्या डब्यामध्ये सिंक घासण्यासाठी कात्या ठेवायचा, त्याच्यानंतर वरच्या डब्यामध्ये साबणासाठी। काही जण काय करतात, एका कात्यानं सिंक पण आणि भांडी पण सगळंच एकत्र करून टाकतात। टिप्स आवडले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, त्याबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आता पाणी मी गरम करत आहे, तर ते कशासाठी करते तर व्हिडिओमध्ये बघाच तुम्ही। तर ना आपण जेव्हा कुकरची शिट्टी असते ना तर ती कुकरची शिट्टी एकदम तेलकट आणि चिकट झालेली असते बघा। आपण जरी कात्यानं घासली ना तरी एवढी शिकलीन काही निघत नाही। तर त्यासाठी बेस्ट असा उपाय म्हटलं ना तर आपण काय करायचं की शिट्टीचं जे वरचं टोपण आहे ना ते खोलून घ्यायचं आणि शिट्टीचा जो स्क्रू आहे ना तर तो निघण्याची शक्यता असते, त्यामुळे ते व्यवस्थित खोलून घेतलं। त्याच्यानंतर ते गरम पाण्यामध्ये टाकून द्यायचं आणि त्याच्यामध्ये निरमा पावडर आहे तर ती टाकून द्यायची आणि त्याला तर थोडंसं गरम चांगलं होईपर्यंत आहे ना ते हलवून घ्यायचं। आणि असं वाटलं ना की आता म्हणजे शिट्टी आपली थोडीशी जरी आपण त्याला घासली तरी सुद्धा क्लीन होऊ शकते, तर त्या हिशोबात मग ती काढून घ्यायची। तर काढून घेताना व्यवस्थित काढून घ्यायची, कारण गरम झालेली असणार आहे, तर ती आपण कशाची तरी साह्यानंच ती काढून घेतली पाहिजे। मी तर पकडीनं ती शिट्टी काढून घेणार आहे आणि अशा पद्धतीने बघा थोडंसं व्यवस्थित असं पाणी हवळून घ्यायचं आणि पाणी शिट्टी पूर्ण अशी बघा मी एक साईडनं घासली तर एक साईडनं किती चिकट चिकट दिसते आणि एकदम थोडंसं मी कात्या फिरवला तर एकदम क्लीन निघाली। तर कोणताही तेलकट जरी असलं, ती देवाची वात जरी असली, दिवाबत्ती आपण करतो तर ती तुम्ही सुद्धा अशी पाण्यामध्ये टाकून असं घासू शकता। तर मी तशाच पद्धतीनं घासते। तर ही बघा एकदम चकाचक एकदम क्लीन निघाली आहे शिट्टी आणि तुम्ही हा उपाय करून बघा आणि कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याच्या पुढची किचन टिप्स आहे, तर आपण लसूण आणतो आणि काही बाजारामध्ये काही वेळेस असा सोललेला सुद्धा भेटतो आणि आपण फ्रीजमध्ये लसूण बघा सोलून ठेवतो, तर तसा कधी ठेवायचाच नाही लसूण शक्यतो। आणि त्यापेक्षा हे बरं पडतं, सगळ्या पाकळ्या आहेत त्या रिकाम्या करायच्या, सगळा कचरा काढून ठेवायचा आणि असा मोकळा करून लसूण ठेवायचा। एकदम जेव्हा आपण स्वयंपाक वगैरे करायला जातो भाजी वगैरे तर तेव्हा ते आपल्याला एकदम सोपं पडतं आणि कचरासुद्धा बिलकुल होत नाही। तर त्याच्या पुढची टिप आहे, आपण जेव्हा तेल चपातीला लावायला घेतो तर ते काय करतो आपण एका डिशमध्ये घेतो, तर ते डिशमध्ये घेतलेलं तेल थोडंफार का होईना आपलं शिल्लक तसंच राहून जातं। त्यापेक्षा काय करायचं, एक छोटासा डब्बाच करायचा त्याला फिक्स आणि ते बरं पडतं। झाकून वगैरे ठेवायचं म्हटलं तरी डब्यामध्ये आणि ते तेलासाठी सेपरेट चपाती। तर धन्यवाद, मी इथेच माझा आजचा व्हिडिओ थांबवते आणि भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा।